तर निवडणुकीसाठी मला 10-12 कोटी लागले आणि मी निवडून आलो। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे। या व्हिडिओमध्ये लाखांच्या ऐवजी कोटी हा शब्द चुकून वापरला असं स्पष्टीकरण सोळंके यांनी दिलंय। मागच्या निवडणुकीत एका उमेदवाराने 45 कोटी रुपये खर्च केले असं ऐकिवात आहे। म्हणजे लोक बोलतात ते मी सांगतोय, मला काय माहित नाही किती पैसे केले। एकाने 35 कोटी केले असं ऐकिवात आहे। मी आपला 10-12 कोटी पर्यंत मर्यादित राहिलो, पण निवडून आलो। पैसेच निवडणूक जिंकायला लागतं असं काही नाही। सर्वसामान्य माणसाचा विश्वास आणि विकासाची कामं करणं, सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देणं हे राजकारणात महत्वाचं आहे। ठीक सत्य असतं का भाषणात बोललेलं? म्हणजे विरोधकांचं कसा एक विनोदातून ते घटना घडली। विरोधकांनी एवढे खर्च केले, मी खूप कमी खर्च केला पण निवडून आलो, एवढंच त्याची मागची भावना आहे। मी भाषण झाल्याबरोबर सांगितलं की हे कोटी हे चुकून आलं। 40 लाखाचं पैसे मला पक्षाने पाठवले होते, त्यापैकी 23 लाख रुपये काहीतरी खर्च झाला आणि उरलेला पैसा मी पार्टीला परत करून टाकला, कारण खर्चच झालेला नव्हता। त्याच्यामुळे तो पक्षाला परत केला। खरं त्यांनी काय मत मांडलेलं आहे मला माहिती नाही, पण निवडणूक आयोगाचा जो नियम आहे त्या नियमाच्या पलीकडे जाऊन समजा त्यांनी तो खर्च केला असेल तर निवडणूक आयोगाने दखल घ्यावी। वातावरण एवढं गढूळ झालं महाराष्ट्रातल्या राजकारणाचं, आणि काल पण मी कुठेतरी एकदा बोलताना हेच बोललो की आम्ही सगळे आमदार म्हणून निवडणूक प्रक्रिया निवडणूक आयोगाकडून खर्च होतो। आमचा प्रयत्न हाच असतो की एक सकारात्मक चर्चा व्हावी। हे विधिमंडळ आहे, कायदे मंडळ आहे, ते कायद्यांवर चर्चा व्हावी। दोन्ही बाजूनी जे काही सूचना येतात, काही चांगले असतील काही वाईट असतील, चांगले असतील विरोधी पक्षाच्या जरी असले तरी ऐकून घ्या, मान्य करा। महाराष्ट्र तसंच तर पुढे जाईल।